जयंती या ठिकाणी साजरी होते। त्या निमित्ताने इथे जमलेले सगळे मान्यवर, उपस्थित नागरिक, बंधू भगिनी आणि मित्र, 135व्या जयंती निमित्ताने आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त इथे येऊन नतमस्तक होणं, अभिवादन बाबासाहेबांना करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। कारण बाबासाहेबांनी या देशासाठी, देशातील लोकांसाठी, समाजासाठी जे कार्य केलं ते अपूर्वच आहे। आत्ताच मी त्यांनी त्यांच्या जीवनात केलेली कामाची यादी म्हणा किंवा त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलंय ते मला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रदर्शनाला घेऊन गेले, दाखवलं। खरं थक्क होतं, एका आयुष्यामध्ये एक व्यक्ती एवढी सगळी कामं करू शकतो याच्यावर विश्वास बसतो। किती मोठमोठी कामं एका आयुष्यात एका व्यक्तीला जमत नाही, पण बाबासाहेबांनी असंख्य काम, त्यात भारतीय घटना असो, कायदा जो देशासाठी केला तो कायद्याचं काम असो, समाजाचं काम असो, अशी अनेक कामं अनेक स्तरावर त्यांनी केली आहेत। खरोखर आज आपण भारतीय नागरिक म्हणून अभिमानाने, स्वाभिमानाने वावरतोय। जे आपण देश, भारत देश आज म्हणजे आज आपण पाहतोय भारत सर्वांगीण विकासाकडे जातोय। 2047 भारत सर्वांगीण विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर झालेला दिसेल। त्यामध्ये आमच्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं श्रेय आहे, कार्य आहे। आणि म्हणूनच आज त्यांना यावं, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावं या स्तुत्य हेतूने मी आलो। मुंबईत असतो व दरवर्षी मी ही घटना चुकवत नाही आणि त्याप्रमाणे आजही आलो। बाबासाहेबांना पाहणं, बाबासाहेबांचे विचार ऐकणं आणि वाचणं ही वेगळ्या तऱ्हेची प्रेरणा मिळते। ती प्रेरणा आपण घेत असताना बाबासाहेबांप्रमाणे आपण देशासाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे आजच्या जयंतीनिमित्त याचं आपण बोध घेतला पाहिजे आणि आपण कार्यान्वित पण आपल्याला करून घेतलं पाहिजे। असं एक तरी कार्य आपल्या हातून होऊ द्या असा निर्धार करून इथून जायला हवं असं मला या ठिकाणी वाटतं। आज कार्यकर्त्यांनी मेहनत, परिश्रम घेऊन हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, येणाऱ्या सर्व लोकांना आपण चांगल्या प्रकारे दर्शन बाबासाहेब आंबेडकरांचं या जयंतीनिमित्त सहज मिळू शकते याचं श्रेय आपल्या सर्वांना आहे। आणि म्हणून येणं आणि जाणं म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याला काही आपण मेहरबानी केली असं नाही, तर हे आपलं कर्तव्य आहे, हे कर्तव्य आहे। आणि म्हणून कोणाला टोमणं मारण्यासाठी येऊ नये, कोणातरी मार्गदर्शन, उपदेश करण्यासाठी यावं। आणि लोकांनी हे भारतीय आपण आहोत आणि बाबासाहेबांचे जे उपकार आहेत त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हे आपलं खरं कार्य आहे आणि त्याचं अनुकरण तुम्ही सर्वांनी करावं असं मला वाटतं। इथेच थांबतो। आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, जमलेल्या इथल्या नागरिकांना मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।